हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 1.2 सॉल्व्ह करणार आहोत इंटेलिजंट टेस्टची. चला पहिला क्वेश्चन बघूयात. टीम, कॉयर, कमिटी, क्रू अँड बोर्ड, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन डज नॉट हॅव अ कलेक्टिव्ह नाव इन द गिवन लिस्ट ऑफ वर्ड्स. आता डायरेक्टर आपण काय म्हणतो, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, त्यामुळे हे आहे. सोल्जर्स, सोल्जर्सची काय असते, आर्मी, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण इथे आर्मी हा वर्ड कुठेच नाहीये, त्यामुळे सेकंड ऑप्शन हे आन्सर असू शकतं. प्लेयर्स, प्लेयर्सचं काय असतं बघा, प्लेयर्सची टीम असते जो इथे आहे. सिंगर्सचं काय असतो जे इथे आहे. सो इथे काय नाहीये, सोल्जर्स करता आर्मी जे वर्ड हवा आहे तो इथे नाही, तो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा. फ्रॉम विच नंबर ऑफ लेटर्स इन द वर्ड एज्युकेट विल द वर्ड मिनिंग कन्झ्युम बी फॉर्म. आता ह्या एज्युकेटमध्ये कन्झ्युम म्हणजे काय, इट, खाणे, कन्झ्युम करणे. सो इथे काय तयार होईल, इट. ठीक आहे, मग ह्या इटचं इथे आपल्याला हे नंबर शोधायचे. आता इथे इटला ईला 1 नंबर असणार आहे, डीला 2, यूला 3, सीला 4, एला 5, टीला 6 आणि ईला परत इथे 1. म्हणजे मग काय येणार आहे, 1, एला कुठला आहे 5 आणि टीला कुठला आहे 6. सो 1, 5, 6 हे आन्सर आहे. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. ABHCE, which of the following group of words represent a meaningful word form from these letters. आता इथे बघा काय तयार होतोय, BEACH, बीच हा वर्ड तयार होतोय. मग बीच काय रिप्रेझेंट करतं, अन एरिया ऑफ सँड बिसाइड द सी. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. देन लाउडर ॲक्शन वर्ड स्पीक्स. याचा आता काय करायचं आहे, फॉर्म अ मिनिंगफुल प्रोवर्ब फ्रॉम दिस वर्ड्स विच लेटर इज इन द 8th पोझिशन इन दिस सेंटेन्स. आता ह्याचा हे काय तयार होतं बघा, ॲक्शन हे पहिलं येईल, स्पीक्स ॲक्शन स्पीक्स म्हणजे हे सेकंड नंबरला येईल, लाउडर 3 नंबरला येईल, दॅन 4 नंबरला आणि वर्ड्स 5 नंबरला. म्हणजे ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मग इथे आपल्याला काय हवंय, पोझिशन विच लेटर इन द 10th पोझिशन. तर आता ॲक्शनचे बघा किती वर्ड आहेत, हा 1 नंबरला आहे. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे, 8, 9, 10. म्हणजे 10ला कुठला येतोय, 10th पोझिशनला ई हा वर्ड येतोय. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. ओके, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज नॉट यूज टू एक्सप्रेस सॉरो. आता इथे ग्रीफचा अर्थ पण सॉरो आहे, वोचा अर्थ पण सॉरो आहे आणि डिस्ट्रेसचा पण सॉरो आहे, पण फरीचा अर्थ काय आहे, अँगर किंवा व्हेरी व्हेरी अँग्री. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, हू रोट द पोएम चेरी ट्री. आता ही पोएम तुमच्या बुकमध्ये आहे, तर ह्याचा आन्सर आहे रस्किन बॉन्ड. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. इफ द वीक स्टार्ट्स ऑन मंडे, व्हॉट इज द फर्स्ट लेटर ऑफ द 6th डे. मंडेला जर सुरू झालं तर मंडे येईल, त्याच्यानंतर हे बघा मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. मग आपल्याला काय विचारलंय, व्हॉट इज द फर्स्ट लेटर ऑफ द 6th डे. 6th डे कुठला येतोय, सॅटर्डे. फर्स्ट लेटर काय त्याचं, एस. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेवर माइंड, आय लव्ह बुक्स, आय विल गेट डाऊन टू वर्क, आय विल हँडल दिस वेल, माय ड्युटीज आय वोंट शर्क. हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क्स आर यूज इन दिस लाईन. चला आता मोजूयात आपण. हे पहिलं येईल पंक्च्युएशन मार्क, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. टोटल किती पंक्च्युएशन मार्क्स आहेत, 10. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. शी विल रिसीव्ह हर डिप्लोमा ॲट द ग्रॅज्युएशन सेरेमनी. इथे बघा स्पेलिंग चुकलेले बरेचसे इथे. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज स्पेल्ड करेक्टली इन दिस सेंटेन्स. आपल्याला करेक्टली शोधायचं आहे. तर शी विल रिसीव्ह, रिसीव्हचं स्पेलिंग काय, RECEIVE. इथे आय आधी आला, ई आला, त्यामुळे हे चुकलेलं आहे. डिप्लोमाचं स्पेलिंग बरोबर आहे. ॲट द ग्रॅज्युएशनचं स्पेलिंग चुकलं, सेरेमनीचं स्पेलिंग चुकलंय. मग कशाचं स्पेलिंग करेक्ट आहे, फक्त डिप्लोमाचं. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन, डिप्लोमा. टॉलरन्स, टायटॅनिक, ट्रॅपेझी, ट्रॉमा आणि टायगर. आता हे काय करायचं आहे, अल्फाबेटिकली लावायचं आहे. तर पहिलं सर्वात पहिलं कुठलं येईल बघा, टी नंतर सगळ्याच तर पहिले टी आहे. मग त्याच्यानंतर पहिलं दुसरा वर्ड काय आला पाहिजे, दुसरं लेटर काय आलं पाहिजे. इथे ओ आहे, आय आहे, आर आहे, इथे पण आर आहे आणि इथे आय आहे. मग पहिले कुठला येईल, तर टी नंतर आय आहे तो येईल. पण इथे पण टायटॅनिकमध्ये पण टी नंतर आय आहे. मग थर्ड लेटर बघायचं, थर्ड लेटर इथे जी आहे, इथे टी आहे, म्हणजे पहिलं कुठलं येईल, टायगर. सो हे फर्स्ट येईल. ठीक आहे,
त्याच्यानंतर हे सेकंड येईल, त्याच्यानंतर TO आहे, आर नंतर येतं ना ओच्या, त्यामुळे हे थर्ड येईल. आणि मग ट्रॅपेझियन ट्रॉमा, मग ह्याच्यामध्ये इथे पण TRA आहे, इथे पण TRA आहे, पण पुढे इथे U आहे आणि इथे P आहे, म्हणजे हे फोर्थला येईल आणि हे फिफ्थला येईल. म्हणजे EBACD हा ऑप्शन येईल, म्हणजे ही अल्फाबेटिकल ऑर्डर येईल त्याची. सो EBACD इथे फोर्थ ऑप्शनला आहे. सो हे मार्क करा. If 1 is called 6, 6 is called 12, 12 is called 24, then how many months are there in a year? आता एका इयरमध्ये किती मंथ्स असतात? 12 इयर. मग 12 ला इथे काय दिलंय? 12 is called 24. सो इथे काय येईल ऑप्शन? 24, थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज द अँटोनिम ऑफ द वर्ड एफ्लुएंट? आता इथे एफ्लुएंटचा अर्थ काय आहे तर रिच आहे. ठीक आहे, रिच किंवा वेल्दी असा अर्थ इथे ह्याचा होतो. मग ह्याच्या विरुद्धार्थी काय होईल? बरोबर पुअर होईल. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. इफ अ कॅबेज इज कॉल्ड कॉलीफ्लॉवर, कॉलीफ्लॉवर इज कॉल्ड टोमॅटो, अ टोमॅटो इज कॉल्ड पोटॅटो अँड अ पोटॅटो इज कॉल्ड ओनियन, देन विच व्हेजिटेबल इज ॲक्च्युअली अ फ्रूट? आता तुम्हाला काय माहिती इथे टोमॅटो हे फ्रूट आहे, मग टोमॅटोला काय म्हणलं इथे? पोटॅटो. सो आन्सर काय येईल? फोर्थ ऑप्शन पोटॅटो. Traveling is the best form of education as learning from the environment is more effective. How many articles are there in the given sentence? Articles म्हणजे काय? अ, an आणि द हे आर्टिकल्स आहेत तीन. ठीक आहे, मग इथे कुठले कुठले आर्टिकल्स आलेत बघा. इथे द आलं एकदा. फॉर्म ऑफ एज्युकेशन ॲज लर्निंग फ्रॉम द एन्व्हायरमेंट इज मोर इफेक्टिव्ह, दोनच आर्टिकल आले द. ठीक आहे, इथे काय येईल मग? 2 टाइम्स आलंय. की काय विचारलं? हाऊ मेनी आर्टिकल्स आर देअर इन द गिवन सेंटेन्स? सो 2 आर्टिकल्स. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. विच ऑफ द ऑप्शन गिवन बिलो इज सिमिलर टू द प्रोवर्ब टिट फॉर टॅट? टिट फॉर टॅट म्हणजे काय? जशाच तसे. ठीक आहे, मग इथे बघा पहिलं काय? बेटर लेट दॅन नेव्हर, हे येणार नाही. रिप ॲज यू सो, ह्याचा अर्थ काय होतो? रिप ॲज यू, जसं तुम्ही पेराल तसं उगवेल, म्हणजे ह्याचा अर्थ इथे होतो का टिट फॉर टॅट सारखा? होतो. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. थर्ड बघा, लुक बिफोर यू लिप अँड वेअर देर इज अ विल देर इज अ वे, हे कुठलंही याला मॅच होणार नाही. कुठलं होईल? फक्त रिप ॲज यू सो, म्हणजे जसं तुम्ही पेराल तसं उगवेल, जशाच तसे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. द डॉटर ऑफ माय नेबर इज अ MBA from a well-known university in the United States of America. Which word in this sentence is preceded by the wrong article? इथे रॉंग आर्टिकल कुठलं कुठलं वापरलंय? एक तर बघा आर्टिकल इथे द वापरलंय एकदा, इथे इथे ए वापरलंय, इथे वापरलंय, इथे वापरलंय. ठीक आहे, आता द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे बरोबर आहे, द डॉटर हे पण बरोबर आहे. आता इथे MBA आहे, पण MBA ची सुरुवात कशाने होतीये? आपण म्हणताना एम कसा म्हणतो? EM असं म्हणतो आपण. ठीक आहे, एम असं होतं. मग जेव्हा येतो तेव्हा आपण काय यूज करतो? तिथे ॲन यूज करतो. मग इथे काय यूज केलंय? ए यूज केलाय. सो इथे काय येणार आहे ऑप्शन? विच वर्ड इन दिस सेंटेन्स इज प्रिसिडेड बाय द रॉंग आर्टिकल? तर ते आहे MBA. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. BCCI is the national governing body for cricket in India, responsible for both domestic and international cricket. Which option represent the abbreviation of the word BCCI? मग कुठला होईल? तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आय थिंक, हे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. सो हे पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल. नेक्स्ट बघा, बोर्ड ऑफ काउन्सिलर्स नाही आहे, बोर्ड ऑफ क्रिकेट फॉर काउन्सिलर्स इन इंडिया, हे सगळे चुकीचे आहेत. पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट बघा, अ पीस ऑफ केक. विच ऑफ द ऑप्शन्स कन्वेज द मिनिंग ऑफ दिस आयटम? टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. अ पीस ऑफ केक म्हणजे काय? एकदम इझी टास्क आहे कोणाकरताही तो. ठीक आहे, अ पीस ऑफ केक. मग काय होईल? अ वे टू विश समवन गुड लक, समथिंग दॅट इज व्हेरी इझी टू डू. सो इथे काय येईल? थर्ड ऑप्शन. म्हणजे एकदम इझी गोष्ट आहे ती करण्यासारखी, म्हणजे अ पीस ऑफ केक. द फॉक्स, द vulture and the leopard took an oath of loyalty to the lion. One of the animal in the given sentence belong to the different class. Choose the correct option. कुठला? आता इथे फॉक्स बघा वाईल्ड अॅनिमल आहे, वल्चर हे काय आहे? बर्ड आहे, लेपर्ड हा पण अॅनिमल आहे, लायन हा पण अॅनिमल आहे. मग हा वल्चर काय? बर्ड्स आहे. सो मग इथे काय येईल? चूज द करेक्ट ऑप्शन मध्ये फर्स्ट येईल बर्ड्स. The student prepared a huge collage using the best pictures, inspirational quotes, and a brief description of the right places.
हाऊ मेनी ॲडजेक्टिव्ज आर देअर इन दिस सेंटेन्स. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की जे कुठल्या तरी याला डिस्क्राईब करतं. म्हणजे अ स्मार्ट गर्ल, तर गर्ल कशी आहे, स्मार्ट. स्मार्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे, मग तसं इथे कुठले कुठले ॲडजेक्टिव्ह वापरलेत इथे बघा. द स्टुडंट प्रिपेअर्ड अ ह्यूज कोलाज. कोलाज करता कुठलं ॲडजेक्टिव्ह वापरलंय, ह्यूज. युजिंग द बेस्ट पिक्चर्स. पिक्चर्स कसे आहेत, बेस्ट. सो इथे बेस्ट एक ॲडजेक्टिव्ह आहे. इन्स्पिरेशनल कोट्स. कोट्स कसे आहेत, इन्स्पिरेशनल आहेत. सो इथे थर्ड येईल. अँड अ ब्रीफ डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन कसं दिलेलं आहे, ब्रीफ दिलेलं आहे. सो हे येईल. ऑफ द राईट प्लेसेस. सो हे फिफ्थ पर्यंत 1 2 3 4 5 5 ॲडजेक्टिव्स इथे यूज केले. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. ओके. द हेड ऑन नेल द हिट फॉर्म अ मिनिंगफुल आयडम फ्रॉम दिस वर्ड्स अँड चूज द करेक्ट मिनिंग. ह्याचं करेक्ट मिनिंग आधी त्याच्यात आपल्याला काय करायला लागेल, हे मिनिंगफुल आयडम ह्याचं क्रिएट करायला लागेल. सो याचा करेक्ट आयडम काय येईल, हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेड. ठीक आहे. मग त्याचा प्रश्न हे काय विचारलंय, चूज इज करेक्ट मिनिंग. त्याचं करेक्ट मिनिंग काय आहे की हिट द नेल ऑन द हेड, म्हणजे एकदम करेक्ट बोलणे, एकदम बरोबर बोलणे. मग इथे काय येईल, टू हॅपन व्हेरी रेअरली, टू रिव्हील अ सिक्रेट, टू टीज ऑर ट्रिक समवन, टू से ऑर डू समथिंग एक्झॅक्टली राईट, म्हणजे हे एकदम बरोबर आहे. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. तुम्हाला हे लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे त्याचा करेक्ट अर्थ काय होतो, टू से ऑर डू समथिंग एक्झॅक्टली राईट. चला नेक्स्ट बघूयात. TRAEH. हाऊ मेनी मिनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म फ्रॉम दिस जम्बल्ड अप वर्ड. एकच तयार होतं. इथे काय तयार होत आहे, हार्ट. HEART. आणि मग ते इथे काय त्याचं मिनिंग आहे, अ केमिकल कंपाऊंड इसेन्शियल फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नाही. अ ह्युमन ऑर्गन दॅट पंप्स ब्लड थ्रू आउट द बॉडी, म्हणजे इथे काय येईल, सेकंड ऑप्शन येईल. हार्टचं काम काय आहे, दॅट पंप ब्लड थ्रू आउट द बॉडी. The calendar marked the anniversary of the historic battle that took place over a century ago. Which of the following group of words does not have one word in this sentence? आता 100 years म्हणजे काय, सेंचुरी. त्यामुळे हे आहे. लाईफ ऑफ ए पर्सन रिटन बाय हिमसेल्फ. ह्याचा कुठे तुम्हाला दिसतंय का मार्किंग, म्हणजे त्याचा असा शब्द ह्याला प्रूफ करणारा शब्द इथे कुठे आहे का, नाही. लिस्ट ऑफ डेज, वीक्स, मंथ्स ऑफ ए पर्टिक्युलर इयर म्हणजे काय, कॅलेंडर. त्यामुळे हे पण आहे. इयरली रिटर्न ऑफ ए डेट ऑफ अन इव्हेंट म्हणजे काय, ॲनिव्हर्सरी. हे पण आहे. म्हणजे काय नाही आहे, फक्त सेकंड ऑप्शनचा वर्ड इथे नाही आहे. सो आन्सर काय येईल, सेकंड. चला नेक्स्ट बघा. 24. ॲज द परेड पास बाय द पॅलेस पीपल क्लॅप्ड अँड स्टॉम्ड देअर फीट इन एक्साइटमेंट. विच ऑफ द ऑप्शन्स हॅव देअर प्लुरल फॉर्म इन द गिवन सेंटेन्स. कशाचा प्लुरल फॉर्म आहे, फूटचं प्लुरल फॉर्म काय आहे, फीट. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. बाकी कशाचंच नाही आहे. ओके. रीडिंग द डिस्क्रिप्शन ऑफ ए प्लेस इज वन थिंग बट बीइंग प्रेझेंट देअर फिजिकली इज अन आउट ऑफ द वर्ड एक्सपिरियन्स. विच ऑफ द ऑप्शन डज नॉट सजेस्ट द मिनिंग ऑफ द प्रेज इन दिस सेंटेन्स. आता इथे आउट ऑफ द वर्ड एक्सपिरियन्स म्हणजे काय, एकदम छान एक्सपिरियन्स, इनक्रेडिबल. म्हणजे त्या प्लेसवर जिथे गेल्यावर आपल्याला जो एक्सपिरियन्स आहे तो कसा असेल, एकदम. आपण त्याला काय काय वर्ड यूज करतो मग, इनक्रेडिबल, अनबिलिव्हेबल, वंडरफुल. ऑफुल आपण यूज करू का, नाही. सो इथे काय येईल, आपल्याला काय सांगितलं, डज नॉट सजेस्ट. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन, ऑफुल. ओके. इथे 1.2 आपलं एक्सरसाइज संपलेली आहे. 1.1 जर तुम्ही कधी बघितलं नसेल तर मी त्याची प्लेलिस्ट केलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला दिसेल. आता पुढचा 1.3चा व्हिडिओ पण मी लवकरच येईल. तुम्हाला समजत असेल, शिकवलेलं कळत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.